नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती अजूनही राज्य मागास आयोगाचे सदस्य असलेले श्री गोविंद काळे आणि काल ज्यांनी राजीनामा दिला आणि ते त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधनं पण आज सकाळी लेफ्ट झाले, असे श्री लक्ष्मण हाके. ह्या दोघांची जी पारंपरिक पद्धतीनं टेलिव्हिजन चॅनलवरती जी चर्चा होते की एकमेकांच्या समोरासमोर आणून ते मुद्द्यावरती कसे येतील, तर अशी काही चर्चा मला करायची नाहीये, कारण हा अत्यंत महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील विषय आहे. ज्यावेळेला देशामध्ये मंडल आयोगाची स्थापना झाली, त्यानंतर वेगवेगळ्या पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारला सुद्धा असं वाटलं, की वेगवेगळ्या राज्यामध्ये कोणती जात किती मागास आहे, हे वेळोवेळी आपल्याला कळायला हवं. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आणि नंतर केंद्र सरकारने सांगितलं म्हणून देशातल्या सगळ्या राज्यामध्ये राज्य मागास आयोग नेमला गेला. आपल्याकडे पण 90च्या दशकात तो आला. तर अशा ह्या राज्य मागास आयोगाचे हे दोघेही सदस्य आहेत, म्हणजे होते. आज एक जण आहे. तर आता असं झालंय, की आज ठेपली. मी दोघांसाठी एकच कॉमन प्रश्न आधी विचारतो आणि मग नंतर इंट्रोडक्शन वाढूया. जर मी असं म्हटलं, की एक पत्रकार म्हणून आणि राज्य मागास आयोगामध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडी बघून तुम्हा दोघांविषयी मला तो मुद्दा मांडायचा नाहीये. पण जे कोणी सदस्य आहेत, ते जात अभिनिवेश बाळगून आयोगाच्या कामकाजामध्ये सहभागी होत आहेत असं जर म्हटलं तर ठाके साहेब? तसं राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून ज्यावेळी आम्ही काम करत होतो त्यावेळी तसा अभिनिवेश कुठल्याही एकाही सदस्याच्या वर्तनातून किंवा मीटिंगमध्ये किंवा मतातून कधीही व्यक्त झालेला आम्हाला तरी दिसून आलेला नाही. आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे जेवढे सदस्य होते तेवढ्या सदस्यामध्ये एकदम निकोप असं आणि जबाबदारीचं भान ठेवून किंवा हा जो संविधानात्मक आयोग आहे आणि याची जबाबदारी या सर्व गोष्टीचा प्रोटोकॉल निश्चित पाळला जात होता. काळे साहेब, तसं नसतं तर 4-4 ची वोटिंग नसती झाली. विषय तुम्ही म्हणलात की आयोगाच्या कुठल्या ह्याच्यामध्ये असं कुणी एक पूर्वग्रह दूषित कुणी वागले का, असं मागच्या अडीच वर्षांमध्ये असं कधीही कोणालाही जाणवलं नाही, पहिली गोष्ट. आणि वोटिंग हा विषय अद्यापपर्यंत आलेला नाही. आता तुमच्यापर्यंत कुठून माहिती मिळाली ते माहीत नाही, परंतु असा कुठलाही विषय मतदानाला अद्यापर्यंत आम्ही कधीही टाकलेला नाही. काही गोष्टीवरती चर्चा होत असते, चर्चामध्ये प्रत्येकाचं मतभिन्नता असू शकते, परंतु असा कुठंच विषय झालेला नाही की तो मतदानापर्यंत विषय नेला गेलेला आहे. तर चर्चेला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे संविधानाच्या अनुषंगानं की आपण आपली भूमिका मांडली पाहिजे आणि ते मांडत आलेले आहेत प्रत्येकजण. त्याच्यामुळे असा कुठेही विषय झालेला नाही. तर मग असं जर असेल हाके साहेब, तर तुम्ही जो राजीनामा दिला आणि त्यानंतर ज्या वेगवेगळ्या माध्यमांना तुम्ही ज्या मुलाखती दिलेल्या आहेत, इन्क्लुडिंग एबीपी माझा, त्यातनं असं ध्वनित होतं, म्हणजे 2-3 मुद्दे ध्वनित होतात. एक, आयोग हा आयोग म्हणून काम करत नसून तो राज्य सरकारची एखादी समिती आहे तशा पद्धतीने तो काम करतोय. 2, आयोगाच्या कामकाजामध्ये थेट कोणाचा तरी हस्तक्षेप आहे, म्हणजे आता थेट सरकारचाच हस्तक्षेप आहे. 3, आयोगाला जे काम करायचं आहे ते कशा पद्धतीनं करावं किंवा कोणाला कशा पद्धतीचे कामं द्यावीत असं कोणीतरी डिक्टेट करतंय, असं तुम्ही थेटपणे सूचित करत आहात. माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन लगोलग सुरू होणार आहे आणि याची चर्चा सगळ्या पातळीवरती सध्या सुरू आहे. कुठलाही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता, आता तुम्ही आयोगाचे सदस्य नाहीयेत म्हणून आणि गोविंद काळे सर हे त्यांचं मत मांडण्यासाठी इथे उपलब्ध आहेत म्हणून, जे काही म्हणायचंय ते सुस्पष्ट शब्दामध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे. सन्माननीय काळे साहेबांनी 1 डिसेंबरच्या बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या अर्धसत्य तुमच्या समोर सांगितलेल्या आहेत. त्याचं कारण असं की मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासंदर्भात आयोगामध्ये अध्यक्षांनी हा सर्व सदस्यांसमोर हा विषयाच्या बाजूने कोण आहेत आणि ओबीसीचा म्हणजे एंटायर सर्वे झाला पाहिजे अशा बाजूचे कोण आहेत आणि फक्त मराठा समाजाचा सर्वे झाला पाहिजे अशा बाजूचे कोण आहेत असं मतदान घेतलं. त्याच्या पुढे जाऊन असं झालं की 4 मतं समर्थनार्थ पडली, 4 मतं फक्त मराठा कम्युनिटीच्या मागासलेपणाचा सर्वे करण्यासंदर्भात पडली आणि 5व्या मताचा विषयाचा आग्रह नव्यानं जे सदस्य या आयोगामध्ये सामील झालेले आहेत त्या आयोगांच्या सदस्यांनी सेक्रेटरीचं मत सुद्धा विचारात घ्यावं आणि त्यांना सुद्धा मतदानात अधिकार मिळावा अशा पद्धतीचा आग्रह केला. आणि ही गोष्ट आयोगामधल्या सर्व सदस्यांना नवीन होती
मग आमच्या आयोगाच्या सर्व सदस्यांनी एकमतानं असं कबूल केलं की आपण लिगल ओपिनियन घेऊ आणि मग मतदानाची प्रक्रिया पूर्ण करू. अशी ही जी घटना आहे ही फॅक्ट आहे आणि या फॅक्ट पासून कोणीही जरी रेकॉर्डवर आला नसेल किंवा प्रोसिडिंग मध्ये लिहिला गेला नसेल तरी ही फॅक्ट झालेली आहे. आणि मग सदस्य सेक्रेटरींना किंवा सेक्रेटरींना मतदानाचा अधिकार आहे की नाही हे अध्यक्षांनी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय झाल्यानंतर मग मतदानाची प्रक्रिया पूर्ण करू असा डिसिजन झालेला आहे. म्हणजे हे अर्धसत्य सन्माननीय सदस्यांनी सांगितलं आणि असं माझं फॅक्ट मी तुमच्या समोर मांडतो. ठीक आहे. आणखीन एक प्रश्न मी तुम्हाला पूर्ण सत्य मांडण्यासाठी सांगतो. ठीक आहे, गोविंद काळे साहेब त्यांची बाजू मांडतील, परंतु त्या दिवशी जो काही ठराव झाला, त्या दिवशी जी काही चर्चा झाली त्याच्या माध्यमात अशा बातम्या आल्या की फक्त मराठाच नाही तर इतर समाजाचं सुद्धा सर्वेक्षण व्हायला हवं. पण टर्म्स ऑफ रेफरन्स जर आपण बघितले किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा जर बघितला, ज्या एका लिमिटेड कार्यकक्षेमध्ये तुमचं कामकाज चालणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये इतर समाजाचा मुद्दा येतो कुठे? माझं म्हणणं असं आहे की टर्म ऑफ रेफरन्सेसचा आम्ही अर्थ लावत असताना त्यामध्ये मागासलेपणा संदर्भातलं असेल किंवा मराठा समाजाच्या मागासलेपणाचा संदर्भ म्हणजे ज्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मागासलेपण तपासलं जातं त्यावेळी सोशो इकॉनॉमिकल एज्युकेशनल सर्वे होतो. काही पॅरामीटर्स निकषाच्या आधारे सर्वे होतो आणि सर्वे झाल्यानंतर ही स्वायत्तता किंवा हे अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाचे आहेत. क्वेश्चनर काय असला पाहिजे, पॅरामीटर्स काय असले पाहिजेत, म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासलेपणासाठी किती गुणांकन असलं पाहिजे, इकॉनॉमिकल किंवा एज्युकेशनल मध्ये साठी किती गुणांकन असलं पाहिजे, हा आयोगाच्या अखत्यारीत प्रश्न आहे. त्यामुळं आयोगानं जर काही थोडीशी व्यापक भूमिका घेऊन जर आपल्याला ऍज कम्पेअर किंवा चिरंतन टिकाऊ किंवा फॅक्ट आणि फॅक्च्युअल वरती आधारित जर सर्वे करायची जर आमच्यासारख्या काही सदस्यांनी महाराष्ट्रातल्या ऍज कम्पेअर टू ओपन का ऍज कम्पेअर टू ओबीसी असे तुलनात्मक आपण हे बघा, एक तर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट महाराष्ट्रामध्ये आलं. जजमेंट आल्यानंतर त्यावरती आपण क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टामध्ये आपली दाखल केलेली आहे आणि मग त्याचा पुनर्विचार करण्यासाठी आपण संवेदनशील पद्धतीनं किंवा आपण व्यापक पद्धतीनं संशोधनात्मक ऍज कम्पेअर टू असे काही घेऊन आपण त्या क्युरेटिव्ह पिटिशनला आपण इन्फॉर्मेशन देणार आहोत की एकदम शॉर्टकटमध्ये फक्त मराठा समाजाचंच मागासलेपण तपासून काही आपणच आपल्याला मर्यादा घालून असं आपण इन्फॉर्मेशन सुप्रीम कोर्टासमोर सादर करणार आहोत. यावरती आयोगामधल्या आम्ही व्यापक सर्वेच्या दृष्टिकोनातून आग्रह धरला आहोत. असं आहे की म्हणून कदाचित तुमचं म्हणणं बरोबरही आहे. जो टास्क दिलेला आहे तो टास्क फार मर्यादित आहे ना. सर्वोच्च न्यायालयाने जो काही 500-600 पानाचा निवाडा दिला त्याच्यामध्ये जे वेगवेगळे मुद्दे आले त्या मुद्द्यामध्ये सामाजिक मागासलेपण हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने चाचपणी करा असं जर सांगितलं असेल आणि तेवढ्याच मर्यादित काम करायचं असेल तर ती कार्यकक्षा का ओलांडावी? नंतर मी नाही असं नाही. सामाजिक मागासलेपण हे बघा, राज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आयोग आहे, संविधानात्मक आयोग आहे. आम्ही ज्यावेळी आमच्याकडे जेवढी प्रकरणं येतात त्या प्रकरणाचा आम्ही ज्यावेळी मागासलेपण तपासतो त्यावेळी महाराष्ट्राच्या सरासरी एज्युकेशनच्या, बघा मी काय म्हणतोय, महाराष्ट्राच्या सरासरी एज्युकेशनच्या किंवा महाराष्ट्राचं सरासरी गळतीचं प्रमाण किंवा महाराष्ट्रामधला एकूण सरासरी लिटरसी रेट असेल, आर्थिक उन्नतीचा रेट असेल किंवा राहणीमानाचा रेट असेल, अशा अनेक जे सरासरी आहे त्या सरासरीच्या ज्या कम्युनिटीचं आपल्याला मागासलेपण तपासलेलं आहे त्याच्या सरासरीच्या मर्यादेमध्ये किती मागासलेपण आहे त्याचं गुणांकन आहे ना. त्यामुळे तुमच्या समोर जर डाटाच उपलब्ध नसेल, तुमच्या समोर इन्फॉर्मेशनच माहित नसेल, बघा आम्ही महाराष्ट्र शासनाकडे 12/8/2022 रोजी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्व सदस्यांनी एकमतानं ठराव करून या महाराष्ट्राच्या शासकीय निमशासकीय आस्थापनामध्ये नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व या महाराष्ट्रामधल्या ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी किंवा ऑल सर्व कम्युनिटीचं नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये आम्ही राज्य शासनाच्या सचिवाकडे किंवा सचिवालयाकडे आम्ही 12/8/2022 रोजी सर्वानुमते ठराव करून माहिती मागवलेली होती आणि त्याची आम्ही 4 रिमाइंडर आम्ही शासनाला पाठवली. परंतु शासनानं या गोष्टीकडे कुठल्याही पद्धतीची ना दखल घेतली ना आम्हाला उत्तर दिलं. ही फॅक्ट आहे. आणि मग जर आमच्या टेबलवरती किंवा आमच्या समोर जर फॅक्ट आणि फॅक्च्युअल वरती जर आम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन आमच्या समोर नसेल तर आम्ही एखाद्या कम्युनिटीचं मागासलेपण कसं तपासायचं?
आणि त्या कम्युनिटी बरं आम्ही तसंच तपासायचा आम्ही प्रयत्न केला तर मग पुढे जाऊन त्याचे जे काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे काही गोष्टी होतील ते त्याच्या आयोगाला हे नसते, पण पुढे जाऊन काय होईल मग याचं? मग या सगळ्या गोष्टी जबाबदारी म्हणून आम्ही या गोष्टीचा आग्रह धरणे हे चुकीचं आहे का? हा पण प्रश्न आहे. ठीक आहे गोविंद काळे साहेब, मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. लक्ष्मण माने पासून ते हाके साहेबांपर्यंत ज्या ज्या सदस्यांनी राजीनामा दिला त्या सदस्यांचं बॅकग्राऊंड हे बरंच जे म्हणताय, जे तुम्ही म्हणालात की असा काही ठराव झालेला नाहीये, आवाज तुटतोय. या बाजूला सचिवांनी मतदान करावं की नाही त्याच्यावरती बरीचशी खडाजंगी झाली. ते प्रश्न माझा आवाज येतोय ना? आवाज तुटतोय. प्रश्न रिपीट करतो. एकच मिनिट थांबा. माझा आता जर आवाज तुमच्याकडे येत असेल तर माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला. एक, श्री लक्ष्मण माने यांच्यापासून ते लक्ष्मण हाके यांच्यापर्यंत ज्या ज्या सदस्यांनी राजीनामा दिला त्यांचं बॅकग्राऊंड, मला काय म्हणायचं ते तुम्हाला आणि सुज्ञ प्रेक्षकांना लक्षात येईल, ते बघता हा योगायोग नाही की बॅक टू बॅक राजीनामे होत आहेत. दुसरा, त्या दिवशी ज्या वेळेला ठराव आला त्या ठरावावरती मतदान झालं ही वस्तुस्थिती आहे. 4 विरुद्ध 4 असं मतदान झालं. सदस्य सचिवांनी कुणाला मतदान करायचं याच्यावरती ही वाद झाला. म्हणजे एका अर्थाने ज्या एका कॉमन कॉज साठी तुम्ही एकत्रित आलेला आहात तिथंच खूप मोठे मतभेद आहेत आणि एक विशिष्ट दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चाललंय असं जर लक्ष्मण हाके यांचं मत असेल आणि तशा पद्धतीची चर्चा, तशा पद्धतीचा हस्तक्षेप आहे असं जर दिसत असेल तर ते खोटं आहे असं कसं म्हणू आपण? एक विषय असा आहे राहुलजी, मी तुम्हाला सांगतो की लक्ष्मण हाके सरांनी जे म्हटलं त्याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती आहे की विषय काय होता की TOR टर्म ऑफ रेफरन्स गव्हर्नमेंटने जे दिलेले आहेत त्या अनुषंगानं काम करायचं किंवा कसं. तर महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला आयोगाकडे जे पत्र आलं ते 13 तारखेला अध्यक्ष महोदयांच्या नावाने आमच्याकडे पत्र आलेलं आहे 13 नोव्हेंबरला. आमच्या पहिल्याच बैठकीमध्ये तो 18 तारखेच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता सगळ्यांनी दिलेली आहे. मग 18 तारखेच्या एकदा बैठकीमध्ये ह्या गोष्टी जर मान्य केलेल्या असतील आणि तो ठराव हाके साहेबांनाही माहित आहे की तो ठराव मीच मांडलेला होता आणि त्याला सगळ्यांनी कुठलीही कॉन्ट्रोवर्सी न होता तो ऍक्सेप्ट केला. 18 तारखेचा ठराव असताना परत त्याला 1 डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये याची आवश्यकताच नाही. वस्तुस्थिती ही आहे. आता त्याच्यामध्ये काही जणांनी म्हणजे किंवा ह्याच्याबद्दलचं मत आमचं असं आहे कारण 18च्या नंतर 23 तारखेला एक बैठक झाली. जे 18 तारखेच्या मीटिंगमध्ये जे ठराव मांडलेले असतात ते 23 तारखेच्या मीटिंगमध्ये इतिवृत्तमध्ये कायम केले जातात. त्याच्यानंतर 23 तारखेच्या मीटिंगमधले जे काही ठराव असतील किंवा काही भूमिका असतील ते पुढच्या बैठकीमध्ये कायम केले जातात. म्हणजे एकदा ठराव म्हणजे शासनानं जो TOR दिलेला आहे तो मान्य असल्यानंतर 1 डिसेंबरच्या बैठकीमध्ये तो विषय यायलाच नाही पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की एकदा मान्यता देऊन आपण शासनाला हे काम करतोय म्हणून पाठवल्यानंतर मग नंतर तुम्ही चर्चा करा, ह्यांनी चर्चा करा, ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. हा माझा मुद्दा. आणि त्याच्यानंतर सुद्धा काही सदस्यांनी आग्रह धरला किंवा असं झालं तर बरं राहील. मग त्याच्यावर एकमेकांनी चर्चा केली. त्याच्यामध्ये 4 जणांचं चर्चा वेगळ्या पद्धतीने होती, TORच्या सोबत होती आणि उर्वरित 4 लोकांची चर्चा हे फक्त OBC समाजाचं सह करावा असं होतं. त्याच्यामध्ये काही सदस्यांनी वेगळी भूमिका घेतली किंवा जर OBC समाजाची तुलना करा म्हणून असं कुठेही TOR मध्ये नाही. त्यांचं म्हणणं असं आहे म्हणजे सगळं त्या TORचा रेफरन्स असा आहे की एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात मागासलेपण सिद्ध नाही करायचं, ओपनच्या तुलनेमध्ये मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करायचंय. मग ते कोर्टामध्ये टिकेल का नाही हा नंतरचा पार्ट, तो आपल्या ज्युडिशरी मधला पार्ट नाही आहेत. त्याच्यामुळं ठराव ऑलरेडी एकदा 18 तारखेच्या बैठकीमध्ये मान्य झालेला असल्यामुळं त्याच्यावर मतदान घेतलं किंवा काय हा नाही, मतं जाणून घेतली हे मला मान्य आहे. परंतु ते मतं जाणून घेताना सुद्धा हाके सर जसं म्हणतायत की बाबा चौघांनी वेगळी भूमिका TOR नुसार करावी म्हणली आणि चौघांनी अशा पद्धतीने केलं तर बरं राहील. म्हणजे एकूण सगळ्यांचाच डाटा कलेक्ट होईल आणि बाकी आपल्या आयोगाकडे जे प्रस्ताव येतात त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं आपल्याला बाकीच्या समाजाला इन्क्लुजन एक्सक्लुजनसाठी काम सोपं जाईल असं बाकीच्या 4 लोकांचं म्हणणं होतं.
परंतु आम्ही सगळ्यांनी युनियनवर्सिटी अशा पद्धतीनं ठराव 18 तारखेला मंजूर केलेला होता. आता राहिला की टीओआरच्या नुसार काम करायचं का नाही, तर ते ऑलरेडी मान्य केलेलं होतं 18 तारखेला. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने आपण ते करणं भाग होतं आणि ते काम आमचं अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याच्यामुळे तिथं कुठं असं खंडित आहे असं अजिबात नाही. आता विषय काय व्हायला लागले की तो विषय त्या 18 तारखेच्या बैठकीमध्ये आणि 23 तारखेच्या इतिवृत्तमध्ये अंतिम झालेला असताना परत ते उकरून काढणं संयुक्तिक नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आयोगाच्या सगळ्या मला इथे एक थोडस तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ही प्रक्रिया जर अशी करायची ठरवली तर खूप वेळखाऊ आहे आणि त्याचे सामाजिक परिणाम सुद्धा खूप मोठे होतील, हे आधी मी मान्य करतो. तरी सुद्धा समजा मराठा समाजाच्याच या सर्वेक्षणाबरोबर इतर समाजाचं सुद्धा मागासलेपण जर आपण तपासलं असतं तर ती प्रक्रिया वेळखाऊ आहे. तशी आता ज्या पद्धतीने आपण सगळे ऐतिहासिक दस्त तपासायला घेतले तो वेळ सुद्धा कमी करता येऊ शकला असता, त्याचे सामाजिक परिणाम जास्त मोठे होतील हेही मान्य केलं, तर ती तशी करण्याबद्दलचा आक्षेप काय, म्हणजे अडचण काय होती त्याच्यामध्ये? सध्या परिस्थिती काय आहे राहुलजी, की समजा आपल्याला क्युरिटी पिटिशनच्या अनुषंगाने शासनाने हे टर्म ऑफ रेफरन्स दिलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये असं सगळ्यांचा सर्वे करायला माझा विरोध किंवा बाकी कोणी सदस्याचा विरोध असायचं काही कारण नाही. परंतु सध्या परिस्थिती काय आहे आणि आपल्याला जे काही क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून शासनाने जे टर्म ऑफ रेफरन्स दिले, कारण प्रत्येक वेळेस एखाद्याचं अप्लिकेशन आमच्याकडे जर आलं, मी उदाहरणादाखल सांगतो की मागं आता ते हयात नाहीत, सन्माननीय आमदार विनायक मेटे साहेबांनी एक मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पत्र दिलेलं होतं आणि त्यावेळेस जे पत्र दिलं त्यावेळेस आम्ही असं म्हणलं की हा मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टामध्ये आहे, आम्ही आयोग म्हणून काही करू शकत नाही. मग आता आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला असं असतं की आम्हाला एक तर न्यायालयाने डायरेक्शन द्यावेत किंवा शासनाने सांगावेत. आता शासनाने जे गोष्ट सांगितली तेवढीच आपण करायची का त्याच्या बाहेर विनाकारण जायचं? म्हणजे हे कसं असतं की काही गोष्टी आपण एकीकडे एक पॅरामीटर वापरायचा आणि दुसरीकडे दुसरा पॅरामीटर वापरायचा, हे संयुक्तिक नव्हतं. आणि त्याच्यामुळं आमची भूमिका होती की आता शासनाने जे टीओआर दिलाय त्या पद्धतीने आपण काम करू. त्यांनी जे सुप्रीम कोर्ट हे कुणाच्याच अखत्यारीत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशनची याचिका कधी लागेल त्याच्या पुढे आपल्याला डाटा द्यायचा किंवा ह्या संदर्भातली शासनाची भूमिका असू शकते. ह्या अनुषंगाने आपण हे लवकर काम व्हावं ह्या दृष्टीने जे शासनाने टीओआर दिलाय ते मान्य केलेला टीओआर आपण काम करू आणि त्या पद्धतीने जे काय बजेट असेल बाकी गोष्टी असतील सगळे आम्ही आता ऑलरेडी दिलेले आहेत. आणि त्याच्यात फक्त चर्चा जी झाली त्याच्यामध्ये 4 लोकांची चर्चा वेगळ्या पद्धतीने झाली, 4 लोकांची वेगळ्या पद्धतीने झाली, हे खरं आहे. परंतु विषय कसा असतो की जे एकदा मान्य केले त्याला ओपन करायची आवश्यकता नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता हा विषय काय व्हायला लागला, हा विषय काय व्हायला लागला, अगदी सुरुवातीला हाके साहेब तुम्हाला हाच मुद्दा मी म्हटलं होतं की टीओआर जो आहे आणि ज्या पिटिशनच्या अनुषंगाने तुम्हाला हे काम दिलेलं आहे तेवढ्याच मर्यादेत तुमचं बघणं अपेक्षित असताना आणि त्या ठरावाला तुम्ही मान्यता दिलेली असताना पुन्हा तुम्ही कार्यकक्षा सोडून का गेलात? एक, आणि समजा गेलात तरी तडकाफडकी राजीनामा देऊन तुम्ही साध्य काय केलं? माझ्या तुमच्या पहिल्या प्रश्नाचं टीओआर वगैरे तुम्ही म्हणताय, बघा सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे 600-650 पानांचं जजमेंट आहे, त्यामध्ये अनेक प्रश्नांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आपल्याला जो काही मराठा समाजाचं मागासलेपण चेक करायचं आहे आणि जो काही एक डाटा जो ऑथेंटिक आहे, जो वस्तुनिष्ठ आहे, जो संशोधनात्मक आहे, जो फॅक्ट दर्शवणारा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये गायकवाड आयोगाच्या एकूण वर्कआउटमध्ये की जो दुर्लक्षित केला गेलाय की ज्यामुळं हे आमच्या विरोधामध्ये निकाल गेलाय आणि मग त्याच्यावरती आमचा पुनर्विचार व्हावा आणि मग हे आम्ही ही फॅक्ट आणि फॅक्च्युअल वरती ही इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे आणि मग ही या इन्फॉर्मेशनच्या द्वारे आपण सुप्रीम कोर्टाला विनंती करतोय, ही पार्श्वभूमी आहे. सुप्रीम कोर्टानं त्या आपल्या जजमेंटमध्ये असं म्हटलंय की गेल्या 60 वर्षाच्या कालावधीमध्ये मराठा समाजामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळं मराठा समाज पिछडला गेला किंवा मागास राहिला किंवा मागास काय झालं की आरक्षण मागायची वेळ आली. असा खूप मोठा व्यापक दृष्टिकोन आहे राहुलजी. आणि हा व्यापक दृष्टिकोन, बरं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या राहुलजी. आता मला एक सांगा, आपण कुणबींचा सर्वे करणार की नाही करणार? आणि समजा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी आता नव्याने ज्या नोंदी मिळाल्या आणि ज्यांना दाखले मिळाले त्यांचं मागासलेपण तपासणार की नाही तपासणार? कुणाचं मागासलेपण? मराठा म्हणजे कुणाचं? मग मराठा म्हणजे मग ज्यांना आता नव्यानं लाख मिळाले, 50,000 मिळाले, तो शासनाचं वर्कआउट आहे, ती वेगळी स्वायत्त संस्था आहे.
जातीचे दाखले देणारी वगैरे वगैरे त्यांच्यामध्ये मला हस्तक्षेप नाही करायचा. पण मग मागासले पण कुणाचं नक्की तपासायचं आपण? कुणब्यांचं तपासायचं का नव्यानं कास्ट सर्टिफिकेट आलेल्या लोकांचं तपासायचं का मराठा समाजाचं तपासायचं? आणि बरं याच्या पलीकडे जाऊन सन्माननीय काळेसाहेबांचा आग्रह जो फक्त टीवारच्या बाहेर जायचं नाही, फक्त मराठा समाजाचाच आपण संशोधनात्मक अभ्यास करायचा, मागासले पण तपासायचं. आणि समजा उद्या जाऊन हे चॅलेंज केलं गेलं किंवा कोर्टानं उद्या प्रश्न उपस्थित केले की बाबा ठीक आहे मराठा समाजाचं मागासले पण कुणाच्या तुलनेमध्ये? ओपन कॅटेगरीच्या अप्पर कास्टच्या तुलनेमध्ये की ओबीसीच्या तुलनेमध्ये? कुणाच्या तुलनेमध्ये मराठा समाज मागासला गेलेला आहे? हाके सर, महाराष्ट्राची माझी एक मिनिट विनंती आहे. मला बोलू द्या, मला बोलू द्या एक मिनिट. माझं अजून पूर्ण झालेलं आहे. आमच्या राज्य मागासवर्ग आयोगामध्ये जे पॅरामीटर्स जे निकष ठरतात त्या निकषाची एक लाईन आहे, लाईन सरासरी महाराष्ट्राची सरासरी आपल्या टेबलवरती जर इन्फॉर्मेशनच उपलब्ध नसेल तर आपण सरासरी काढणार कशी? मी मगाशी तुम्हाला परत एकदा रिपीट अगेन करतो. 12/8/2022 रोजी राज्य मागासवर्ग आयोगानं शासनाकडं शासकीय निमशासकीय आस्थापनामधलं नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशनच्या संदर्भामध्ये आम्ही एक मागणी केलेली होती. आम्ही 4 स्मरणपत्र दिली पण राज्य शासनानं कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन आम्हाला दिलेली नाही. बरं फक्त मराठा समाजाच्या मागासलेपणा संदर्भातच ही इन्फॉर्मेशन आम्हाला हवी आहे का? नाही. अनेक छोट्या मोठ्या जातींचे अनेक प्रश्न आहेत. आमच्याकडे जर इन्फॉर्मेशन जर अवेलेबल होणार नसेल तर आम्ही हे जज करत असताना कशाच्या आधारावरती आम्ही या गोष्टी जज करणार आहोत? या प्रश्नाचे उत्तर कोण देईल का? बोला काळे सर. हाके सर जे म्हणतायत त्याच्यामध्ये मला एक दुरुस्ती करायची आहे की प्रत्येक गोष्टीची शासनाची दर वर्षाची सरासरी क्लिअर आहे, त्यांच्याकडे डाटा आहे. ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो ते ओबीसी सोबत नाही करत, SC ST सोबत आपण नाही करत, ओपनच्या तुलनेमध्ये करतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाने वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका शासनाची आहे आणि तेही सुप्रीम कोर्टाच्या क्युरिटी पिटिशन नुसार हा मुद्दा आहे. म्हणजे म्हणजे कुणीही जो मीडियाच्या समोर ज्या लोकांनी बोलले त्यावेळेस हेच मुद्दे आले. मग आता TOR मध्ये पण तसंच आहे. क्युरिटी पिटिशनला सामोरं जात असताना अगोदर जे काही सॅम्पल सर्वे झालेला होता त्याच्याऐवजी टोटल मराठा समाजाचा करायचा आहे आणि कंपॅरिझन त्यांचं ओपन सोबत करायचं आहे, जे 50%च्या बाहेर नाही जायचं. आता हाके साहेब जे म्हणतायत त्याच्यामध्ये असं आहे की समजा एखादा समाज जर पुढे गेलेला असेल आणि त्याचा डाटा आज आपण गोळा केला आणि त्या डाटाच्या अनुषंगानं जर तो पुढारलेला समाज असेल त्याला आपण बाहेर कसं काढणार? हे माहिती बाहेर जाऊ शकते. आणि आमचं म्हणणं होतं की आपल्याला सध्या त्या गोष्टी नाही करायच्या. एखादा समाज जर सुधारलेला असेल तर त्यांना काढण्याचं पाप आपल्या हातून घडू द्यायचं नाही, हे भूमिका आमची होती. जे आहे जे आपल्या शासनाने सांगितले तेवढंच आपण काम करू. विनाकारण आपल्या माती कशाला कलंक लावून घ्यायचा? एखादा समाज जर समजा सुधारलेला असेल तर मुद्दा कळला. आणि हा मुद्दा मतभेदाचा मूळ मुद्दा दिसतो आहे, म्हणून हाके सर तुम्हालाही पूर्ण वेळ आहे. काय म्हणतात? आवाज थोडासा बोला. काळे सरांनी जो मुद्दा मांडला तो नाही काळे मी मगाशी तुम्हाला एक प्रश्न विचारला की आपण सर्वे नक्की कुणाला करणार? नव्यानं सर्टिफिकेट काढलेल्यांचं करणार का मराठा समाजाचा करणार का मराठा कुणबी? कारण मराठी म्हणतात आम्ही कुणबी आहोत किंवा आम्हीच कुणबी आहोत. मराठा अक्षराच्या पुढे लावलं जातं किंवा मराठा अक्षराच्या लावलं जातं आणि मग त्याचा जर संदर्भ सापडला तर ते सर्टिफिकेट इश्यू होतं. आपण आता सर्वे नक्की कुणाचा करायचा हा एक प्रश्न तो तात्पुरता बाजूला. इथे मला एक उपप्रश्न पडतो हाके सर की कुणबी हा मंडल कमिशननी ओबीसी प्रवर्ग केले, प्रवर्गामध्येच कुणबी ही गरज काय? त्यांचं सर्वेक्षण करायची गरज नाही. जेवढे काही केंद्राच्या ओबीसी मध्ये 27% असतील, महाराष्ट्रामध्ये त्याचे वेगवेगळे स्पेसिफाय असतील तर त्यांचा कळलाय काळे सर त्यांना. बोला हाके सर बोला. राहुलजी वास्तव परिस्थिती काय आहे की कुणबी बद्दल मी बोलतच नाही. आवाज येतोय का माझा? हो येतोय तुम्ही बोला. आवाज येतोय का? व्यवस्थित येतोय, तुम्ही बोला. हा मी कुणबी बद्दल बोलत नाही. मी मराठा कुणबी मराठा यांना सर्टिफिकेट जे लाखोच्या संख्येत इश्यूड होते याबद्दल मी बोलत नाही. तसा पुरावा असेल, संदर्भ असेल तर त्यांना ते द्यावंच लागतं. त्याबद्दल नाही मला बोलायचं.
मला 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 बोलायचं काय आहे की आपण सर्वे नक्की कुणाचा करणार आहोत ही एक गोष्ट 2 मिनिटं बाजूला ठेवू आपण. त्याच्या पलीकडे जाऊन मराठा समाजाचं अप्पर कास्ट म्हणजे ओपन बरोबर तुलना करणार आहोत. हे बघा, भारतीय समाज व्यवस्था ही अनेक लेअरची. इथं प्रत्येक कम्युनिटीमध्ये प्रत्येक जाती कोणतरी कुणाच्या तरी वरती आहे आणि कोणतरी कुणावरती तरी कायम ब्लेम करतोय, क्लेम करतोय की यांच्यामुळं आम्ही मागास राहिलो, यांच्यामुळं आम्ही मागास राहिलो, यांच्यामुळं या जातीने आमच्यावरती अन्याय केला. हा प्रत्येकाचा खालपासून वरपर्यंत असे स्तर आहेत आपल्या समाज व्यवस्थेमध्ये. पण याच्याही पलीकडे जाऊन मग राहुलजी, आपण एखाद्या कम्युनिटीच्या मागणीला जर आपल्याला न्यायिक दृष्टिकोनातून पाहायचं असेल, संशोधनात्मक दृष्टिकोनातून जर आपल्याला पुढे जायचं असेल, माझा आवाज पोहोचतोय का राहुलजी तुमच्यापर्यंत? हो, अगदी व्यवस्थित होतो, तुम्ही बोला. हा, तर मग आपल्याला न्यायिक पद्धतीने पुढे जायचं असेल तर संशोधनात्मक काम अपेक्षित आहे. आणि मग आपण कंपॅरिझन कुणाबरोबर करायचं, काय करायचं? ओबीसी मधल्या कास्टची, ओबीसी मधल्या जाती जमातींचं नव्यानं आरक्षण द्यायचं नाहीये, त्यांची मागणी नाहीये ती. पण आपल्याला सरासरी एक महाराष्ट्राचं ऍव्हरेज काढावं लागेल की नाही काढावं लागेल? कसं म्हणजे हाके सर, हा जो मुद्दा आहे हा तुम्ही आयोगाच्या अंतर्गत चर्चेअंती का नाही सोडवला? तुम्ही तडकाफडकी राजीनामा दिला, यामागे राजीनामा ऐका, तुम्ही राजीनामा दिला, यामागे तुम्हाला कारणे दाखवा नोटीस वगैरे आली, हे तर कारण नाहीये ना की तुम्ही उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आहात, एकाच वेळेला दोन्हीकडे काम करताय. मला मला तुम्ही आता जो काही उल्लेख केला त्या गोष्टीमध्ये आहे, सत्य आहे, प्रश्नच नाही. पण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये मी अशा स्टॅट्युटरी बोर्डवरती काम करणाऱ्या अध्यक्षांपासून, संविधानिक आयोगाच्या अध्यक्षांपासून ते महाराष्ट्रातल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षापर्यंत एवढी उदाहरणं मी तुमच्या निदर्शनात आणू शकतो की जे राजकीय डायसवरती जाऊन काम करतात, बोलतात किंवा एलिगेशन करतात. अनेक लोकांची मी उदाहरणं सांगू शकतो. बरं, तेही आपण मान्य केलं, ठीक आहे, एक वेळ आम्ही अकॅडमिक नाही होत, आम्ही पार्ट टाइम आहोत. आम्ही अकॅडमिक असतो तर तिथं जायचा काही विषयच येत नव्हता. पण याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, मी उद्धव गटाचा प्रवक्ता किंवा उद्धव गट जॉईन करून 1.5 वर्षाचा कालावधी संपलेला आहे. आणि मग काल परवाच मला शो कॉज नोटीस येण्याचं कारण काय? म्हणजे हे याला काही लॉजिक आहे? 1.5 वर्षापूर्वीच मला हे या गोष्टीकडे लक्ष वेधलं जायला हवं होतं. पण आता काल परवाच कसं काय? आणि बरं, मग विशिष्ट लोकांनाच हे शो कॉज नोटीस काय येते? मग बाकीचे लोक पक्षाच्या नाही, तसं मी सांगू शकत नाही, मला माहिती नाही. मला आलंय ते मी तुमच्या समोर सांगतो. पण माझी विनंती आहे, हाके साहेब, माझी हात जोडून विनंती आहे की आयोगाच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली आणि त्याच्यामुळं आम्ही राजीनामा देत आहोत, हे कृपा करून आपण म्हणू नये. कारण आपल्यात कुठंही 2.5 वर्षामध्ये कुठंच कधीच आम्ही काळे सर, मुळात हाके यांनी जो राजीनामा दिला आहे त्याचं जे मुख्य कारण ते माध्यमांना सांगतात तर हेच आहे ना की त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद आहेत. एक, दुसरं, राज्य सरकार अननेसेसरी हस्तक्षेप करत आहे, हे काम अशाच पद्धतीने व्हायला हवं असा आक्षेप घेत आहे. आणि बरं, हे फक्त हाके यांचंच मत नाहीये, जे दुसरे सदस्य ज्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही, श्री मेश्राम यांच्याशी पण मी सकाळी बोललो, तर ते असं म्हणतात की आयोग हा आयोगासारखं काम करत नाही, तो एका समितीसारखं करतोय. त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही, मी हाके यांना नंतर विनंती करेन. पण हाके यांचा आक्षेप असेल किंवा इतरांनी जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये मुख्य आक्षेपाचा भाग हा आहे की आयोगाचं जे कॉन्स्टिट्युशनली डिझाईन केलेलं जे काम आहे ते काम विशिष्ट पद्धतीनं व्हावं असा आग्रह धरला जातो आणि तशा पद्धतीचं राज्य सरकारकडून दबाव येतोय. तुम्हाला याच्याबद्दल काही एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्ही करू शकता काळे सर. मी तुम्हाला राहुलजी सांगतो की ह्या 1.5 वर्षामध्ये शासनाच्या कुठल्याच व्यक्तीने, कुठल्याच बरं का, आमच्याशी कधीही चर्चा केलेली नाही. पहिली गोष्ट आयोग म्हणून. त्याच्यानंतर आता जो TOR आला, त्या TORच्या अनुषंगानं जर आमच्या ज्या काही मेंबर सेक्रेटरी आहेत ते शासनाचे आहेत. सेक्रेटरी आणि मेंबर सेक्रेटरी, हे त्याला इथं नाव मेंबर सेक्रेटरी आहे, त्यांच्याशी पत्रव्यवहार होतो. त्यांच्याशी सांगितलं जातं की हे लवकरात लवकर काम मार्गी लागावं. ह्याच्यात काय चुकीचं आहे असं आपण समजायचं? कारण काही गोष्टी अशा आहेत की हा टाइम बिंग मध्ये काम व्हावं हे म्हणणं हे शासनाचं कर्तव्य आहे असं मी समजतोय. की हा ठीक आहे, त्यांनी 6 महिने म्हणतील किंवा त्यांना असं बाईंड आम्हाला नाही केलं की एवढ्या दिवसातच तुम्ही द्या, हे लवकरात लवकर काम कसं मार्गी लागेल हे बघा. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ज्या काही गोष्टी सुविधा लागतायत त्या
त्या आम्ही तात्काळ देऊ. तशा पद्धतीने शासनाने सगळ्या सुविधा देण्याचं काम सुरू केलेलं आहे. आम्हाला ऑफिस नव्हतं. मध्यंतरी तुम्ही चॅनलवर पण दाखवलंय की संभाजीराजे येऊन भेटून गेले. एक 8 दिवसामध्ये शासनानं तसं पत्र काढून आम्हाला 2400 स्क्वेअर फुटाची जागा पण दिली. म्हणजे आम्हाला बसायला जागा नव्हती. त्या सगळ्या गोष्टी शासन देतं. जिथं काय कमी पडते ते सांगा. आणि त्या सेक्रेटरी मार्फत अद्यापपर्यंत हाके साहेबांनी सांगावं, कुणीही मेंबरनी सांगावं की कुठल्याही मेंबरला कुठल्या मिनिस्टरचा किंवा कुठल्या शासकीय यंत्रणेचा कुणाला फोन आलाय का, किंवा आपल्या मीटिंग मध्ये कुणी येऊन बसलंय का, असं कधी झालेलं नाही. हाके सर सांगा आणि निसंदिग्धपणे सांगा की ह्या व्यक्तींचा ह्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली, आणि तुम्हाला ह्या आयोगाच्या बैठकीमध्ये जाणवलेल्या गोष्टी. आता तुम्ही सदस्य नाहीये त्यामुळे तुम्हाला तशी कायदेशीर बाइंडिंग नाही. मी जरी सदस्य नसलो तरी मी एक काही जबाबदारीने काही गोष्टी, कारण महाराष्ट्राचं वातावरण हे पूर्णपणे संवेदनशील पद्धतीचं राजकारण आहे. एक डिसेंबरच्या बैठकीमधल्या गोष्टींच्या प्रभावामुळे आम्हाला शोकॉज नोटीस निघाली का, या प्रश्नाचं उत्तर मला कुणीही द्यावं. आणि जी कारणं पण विचारली त्या कारणांना मी उत्तर देऊ शकलो असतो. ऐका हाके साहेब, तुम्ही 1 डिसेंबरची बैठक, आज किती डिसेंबर आहे? आज 5 आहे. 5 आहे. आता 1 डिसेंबरची बैठक, तुम्हालाच माहित आहे की साहेब नोटीस कधी निघाल्या, काय झालं, हे सगळं तुम्हाला माहित आहे. नोटीस मला कधी मिळाली याच्यावर अवलंबून आहे. ती बॅक डेटेड पण असू शकते. मला पोचते स्पीड कुरिअरनं. हे बघा काळे साहेब मला एकच दिवस उरत होता माझं म्हणणं मांडायला, एकच दिवस फक्त. ऐका ना साहेब, म्हणजे हे पूर्वग्रहित किंवा जाणीवपूर्वक गोष्टी होत नाहीत का? त्या दिवशी आपल्या सन्माननीय सदस्यांनी एका सदस्यांनी तुम्ही शासनाच्या, हे बघा काळे सर, तुम्ही आयोगाचे सदस्य आहात, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी नाही आहात. तुम्ही शासनाचं समर्थन प्लीज करू नका. मला अजिबात मग कशाला, मग मी काय बोलतो तुम्हाला तारीख वगैरे हे बघा मला बोलू द्या. आता मला काय म्हणायचंय की एखाद्या सदस्याला म्हणणं मांडण्याचा आपल्या आयोगाचा कायदा काय सांगतो, किंवा राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्याला एखाद्या जर काढायचं असेल किंवा त्याचं काही वर्तन जर निदर्शनास आलं असेल तर त्या आयोगाच्या सदस्याला अगोदर म्हणणं मांडण्याचा पुरेसा कालावधी दिला जातो. त्या सदस्यानं त्या कालावधीमध्ये मागणी, अजून मला कालावधी वाढवून द्या, मग मी माझं सविस्तर उत्तर देईन, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे राहुलजी. पण एकच दिवस शिल्लक होता. मला एक तुमच्या सगळ्या बोलण्याचा जो रोख आहे किंवा मी जे काही समजतोय ते असं आहे की केवळ मराठा समाजाचंच सर्वेक्षण करून आपल्याला हवा तसा पद्धतीचा कौल घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असं तुम्हाला ध्वनित करायचंय का? एक. आणि दुसरं, केवळ मराठा समाजाचंच सर्वेक्षण केल्यामुळं जे काही निष्पन्न होईल त्या योगे इतर समाजावरती अन्याय होऊ शकतो, अशी भीती तुम्हाला वाटते का? निश्चित चॅलेंज केलं जाऊ शकतं. एखाद्या निष्कर्षापर्यंत आपण आलो, मराठा समाज मागासलेपणाच्या आपण काहीतरी एका कन्क्लुजनला आलो तर निश्चित त्याच्यावरती अलिगेशन होणार आहेत. राहुलजी मला सांगा, मराठा समाजाला आपण सामाजिक मागासलेपणाचे किंवा एज्युकेशनल शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाचे किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाचे किंवा त्यांची आजची स्थितीगती या संदर्भात समजा फक्त मराठा कम्युनिटीचं आपण काही निष्कर्षापर्यंत आलो तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राहुलजी आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काही स्टेटमध्ये सोशो इकॉनॉमिकल सर्वे झालाय किंवा देशामध्ये सुद्धा ज्यावेळी सेन्सस होतो, कास्ट नव्हे नुसता सेन्सस होतो, त्यावेळी काही सोशो इकॉनॉमिकल सर्वे झालेले आहेत पण ते ओपन करत नाहीये. तो सेंट्रलचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राचा आपण विचार करायचा जर म्हटलं तर आजही आपण आम्ही लोककल्याणकारी प्रशासक, लोककल्याणकारी राज्यकर्ते, शासक, प्रशासक, आजही आमच्याकडं कुठल्याही ओबीसी प्रवर्गामधल्या जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, एसबीसी प्रवर्गातल्या जाती जमाती त्यांचा मागासलेपणा संदर्भात कोण काय माहिती आपल्याकडे तुलनात्मक येणार आहे की नाही? VJNT अ आणि ब प्रवर्गामधली माणसं आजही इथल्या समाज व्यवस्थेमध्ये त्यांना साधं घर 2 दिवसाच्या पलीकडे त्यांचा पेंडाल म्हणजे आडी मिडी 12 खोटे काय ते आपल्या पाल, अरे पालाच्या पलीकडे आपण त्यांना 1 गुंठा जागा देऊ शकत नाही. घर वगैरे मोफत पुढची गोष्ट, नल ते जल वगैरे गोष्टी पुढच्या, शाळेची कटौती किंवा शाळेतलं जी काही शाळा गळतीचं प्रमाण आहे त्यांना आपण एज्युकेशनच्या दायऱ्यामध्ये, एज्युकेशनच्या सिस्टीममध्ये आणू शकत नाही. त्यांना आपण सामाजिक न्याय उपलब्ध करून देऊ शकत नाही. आरक्षण कशासाठी आहे राहुलजी? मला थोडंसं बोलू द्या 1 मिनिट. आरक्षण कशासाठी आहे? आरक्षण हे सामाजिक प्रतिष्ठेसाठी आहे. दुसरी गोष्ट,
आरक्षण हे कशासाठी आहे? आरक्षण हे प्रत्येक माणसाला, या भारतामधल्या लोकशाही देशामधल्या प्रत्येक नागरिकाचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण कशासाठी आहे? आरक्षण हे जातीय अंतासाठी आरक्षण आहे. आरक्षण हे इकॉनॉमिकल प्रोग्राम नव्हे, आर्थिक उन्नतीचा प्रोग्राम नव्हे. आर्थिक अवनती झाली असेल, आर्थिक डिस्क्रिमिनेशन झालं असेल, त्याची कारणं वेगळी आहेत राहुलजी. या हजारो वर्षाच्या इथल्या व्यवस्थेमध्ये आजही ज्या काही हजारो लाखो करोडोच्या योजना होतात. राहुलजी, मी एका प्रश्नाकडे खूप जबाबदारीने तुमचा प्रश्न वेधू इच्छितो. 3.5 लाख करोड समथिंग या महाराष्ट्राचं बजेट असतं. बजेट, त्या बजेटच्या टोटल बजेटच्या किती टक्के? अर्धी लोकसंख्या म्हणून आम्ही दावा करतो ओबीसी, बीजे, एसबीसीची, या अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी 0.6, 0.5, 0.4 अशा पद्धतीची तरतूद मागील 4, 5, 6, 7, मी कुठल्या शासनावर, कुठल्या गव्हर्नमेंटवर, कुठल्या पक्षावर मी अजिबात टीका करत नाही, पण जेवढे शासनं होती त्या शासनाने 1% अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी 1% बजेटरी तरतूद तुम्ही करू शकत नाही राहुलजी. आणि मग या महाराष्ट्रामध्ये मग कोऑपरेटिव्ह सेक्टर कुणासाठी काम करतं? मी कारखाने वगैरे त्या डिटेलमध्ये नाही जाणार. मग या महाराष्ट्रामधल्या एज्युकेशन सोसायटीज कुणाच्या आहेत, कुणासाठी काम करतात? मग या महाराष्ट्रामधच्या विधानसभेच्या कायद्याच्या सभागृहामध्ये सर्वात जास्त निवडून येणारे प्रतिनिधी कुणाचे आहेत? पंचायतराजमधले प्रतिनिधी कुणाचे आहेत? बरं, याच्याही पलीकडे जाऊन ज्या जिल्ह्याच्या डीसीसी बँक आहेत, जिथून आर्थिक सोर्सेस उपलब्ध होतात, त्या डीसीसी बँका कुणाच्या आहेत? याच्याकडे हे काय बोलतोय मी? ऐका एक मिनिट राहुलजी. हे प्रश्न मी का मांडतोय? या प्रश्नाचा विचार सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात 6.5 पाण्याचं जे जजमेंट दिलंय त्याकडे लक्ष वेधलंय. मग यावरती कोण इथले राज्य कसं संवेदनशील पद्धतीनं? तुम्ही हा जो मुद्दा मांडलाय तो त्यातल्या बहुतांश मुद्द्याशी मी पण वैयक्तिक सहमत आहे. महाराष्ट्रात आता जे 19 मुख्यमंत्री झाले त्यातले 13 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. परंतु जी जमात अगदी देशभरामध्ये जी जमात शेती करते आहे, त्या शेतीची जी विभागणी झाली आहे, ती विभाजित झालेली शेती आणि त्यायोगे आलेली आर्थिक विपन्नावस्था हे वास्तव आहे. आणि म्हणून जर ते त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जर समोर येत असेल तर प्रतिष्ठित जे राजकीय दृष्ट्या आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती खूप मोठी जी नावं आहेत त्याच्याशिवायचा जो बहुतांश समाज आहे त्याची एक आर्थिक स्थिती आपल्याला कळली असती आणि ती कळायला हवी, याबद्दल काही दुमत नाही. तुमच्या सगळ्या मुद्द्याशी सहमती दाखवून सुद्धा देशभरातली शेती करणारी जी जमात आहे त्याची आर्थिक विपन्नावस्था झालेली हे मी मान्य करतो. परंतु एक मुद्दा आहे काळे सर, की ज्या वेळेला श्री बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये बॉम्बे हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली, त्यावेळेला आयोगाला पण पार्टी केलेलं आहे आणि आयोगाने एक शपथपत्र द्यायचं होतं ओबीसी समाजाच्या संदर्भात. त्या शपथपत्रावरती तुम्हा सगळ्या मंडळींचं एकमत झालं, परंतु ते शपथपत्र मात्र अजूनही हायकोर्टामध्ये का नाही दाखल झालेलं आणि त्यातल्या काही वर्डिक पण बदलल्यात असं कळतंय? याच्यासाठी शपथपत्र आमच्या सन्माननीय ऍडव्होकेट किल्लारीकर साहेबांनी तयार केलं, ते मीटिंगमध्ये ठेवलं आणि त्याला सगळ्यांनी मान्यता दिली. आता त्याची तारीख आहे 10 डिसेंबर. 10 डिसेंबर पूर्वी ते शपथपत्र नक्की दाखल होणार आहे. त्याच्यामुळं काही गोष्टी आजच्या आज व्हायला पाहिजे असं नाही, कारण त्याला काही बाइंडिंग विषय असतो. 10 तारखेपूर्वी ते नक्की दाखल होणार आहे, त्याच्यावर चर्चा करण्याची मला वाटतं इथं आवश्यकता नाही. दुसरा विषय, आमचे जे काही सन्माननीय हाके साहेब आमचे खूप जिवलग मित्र म्हणून आम्ही, म्हणजे वास्तवात आज जे काही त्यांचा राजकीय प्रवास आहे त्याला आमचंही कुठंतरी सहकार्य लाभलेलं हे त्यांनाही माहित आहे. पण विषय काय आहे की याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की मला अशी नोटीस आली, अशी आली, वास्तवात त्याच्यातले जे काही गोष्टी आहेत, तुम्ही आता एका सन्मान्य सदस्यांचा उल्लेख केला, त्यांनी तर TOR तयार करण्यापासूनच्या काही गोष्टीमध्ये त्यांचा छोटासा वाटा होताच. आणि मग त्यांना मग ते कशासाठी हे होत आहेत, म्हणजे TORच्या बाजूने असताना मग त्यांना पण कसं काय नोटीस येऊ शकते? म्हणजे असं काहीतरी पूर्वगृहदोषित आहे असं हाके साहेब कृपया हे म्हणू नका. ज्या काही गोष्टी आहेत त्याची वास्तविकता काहीतरी गोष्टी पुढे आणणं हे साहित्यिक नाही. आपण जबाबदार व्यक्ती आहात, ह्याच्यामुळे आपल्या काही भाष्यामुळं एक सामाजिक तेढ निर्माण होईल असं कधीही कुणी करू नये. आणि मी तुम्ही जसं थोडंसं विषयांतर केलं तसं मी पण थोडंसं विषयांतर करतो. हाके साहेब, महाराष्ट्रातल्या 10 विद्यापीठाचा दौरा कोण केला?
10 विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण विभागामध्ये ओबीसी समाजाला, एनटी समाजाला, व्हीजेएनटी समाजाला स्थान मिळालं पाहिजे, ही भूमिका कुणाची होती हो? आणि त्याचा टोटल सर्वे आम्ही कुठे नाकारली, आम्ही नाकारली नाहीये. ऐका तुम्ही. अतिशय चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. हाके साहेब ऐकून घ्या. आणि त्याच स्वरूपाचं काम होणं अपेक्षित आहे ना. त्यांना तुम्हाला वेळ मिळणार आहे, आपल्याकडे 10 मिनिटाचा वेळ आहे. विषय काय आहे की तो टोटल 10 विद्यापीठाचा आपण ठराव घेतला, त्या ठरावाला आपण सगळ्यांनी सहमती दिली, त्या अनुषंगाने एक उपसमिती गठीत केली, त्या उपसमितीच्या माध्यमातून 10 विद्यापीठाचा सर्वे केला. राहुलजी, मी तुम्हाला आज पहिल्यांदा स्क्रीनवर ते सांगतोय की साधारणतः त्या बाबतीमध्ये आम्ही त्या अहवालामध्ये मी क्लिअर कट तुम्हाला सांगतो की उच्च शिक्षण विभागामध्ये ज्या काही महाविद्यालय आणि विद्यापीठ आहेत याच्यामध्ये एकूण 1/10/2017च्या विद्यार्थी संख्येवरती 34,439 प्राध्यापकाची पद मंजूर आहेत. त्यापैकी आज ह्या घडीला 10,213 पद रिक्त आहेत आणि त्याच्यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि सध्या होऊ घातलेलं ईडब्ल्यूएस याच्यासाठी 65 ते 98% पद रिक्त आहेत. आणि त्याच्या संदर्भातला अहवाल आमच्या आयोगामार्फत दाखल केला अध्यक्ष महोदयांनी राज्यपालांकडे, सगळीकडे. जर माझं म्हणणं एवढंच आहे की साहेब, तुम्हाला जर वाटतंय व्हीजेएनटी, ओबीसी ह्या समाजाला न्याय मिळावा तर गोविंद काळेनं हा प्रस्ताव आयोगाच्या माध्यमातून, म्हणजे गोविंद काळे म्हणत नाही मी, आयोगाने हा प्रस्ताव पाठवला. त्यांना आपण विनंती केली होती की हे तात्काळ 100% जर पद भरली तर ह्याच्यातली ओबीसी समाजाचं 8 वर्षापासूनचं राहिलेलं बॅकलॉग भरून निघेल. हे अगदी बरोबर आहे. मग याविषयी कुठल्याच पद्धतीने आपण कधी का नाही बोललात? आणि आज तुम्ही विशिष्ट काय ह्याला हे करता, काळेकरांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, तुम्हाला वेळ मिळणार आहे. विषय काय की हे जे एवढे मोठी पद आहेत आणि तिथं सगळे ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी पद भरणार होते आणि त्याचा पूर्ण अहवाल मी कुठल्या समाजाचं हे सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु मला वाटलं की बाबा ह्या संवर्गावरती उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये मी गेल्या 20 वर्षापासून काम करतोय, तो अन्याय झालेला तो दूर झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी फारच मोठी, काळे सर, ही अत्यंत धक्कादायक अशी तुम्ही आकडेवारी सांगितली. मला आठवतं की श्री छगन भुजबळ हे मधल्या काळामध्ये अशाच पद्धतीची मांडणी करतात की आमची मंत्रालयीन पातळीवरती किंवा वेगवेगळ्या क ब क या प्रवर्गातल्या नोकरीमधली जी काही वॅकन्सीज आहेत ती भरली गेलेली नाही. आता या मुलाखतीच्या शेवटच्या भागात आहोत आपण. काळे सरांनी जो मुद्दा मांडला, हाके सर, त्याच्यात तुम्ही उत्तर द्याच, परंतु एक महत्वाचा मुद्दा जो अजूनही स्पष्टपणे आपल्या चर्चेत आला नाही तो असा की ज्या वेळेला तुम्ही राजीनामा देण्याच्या एकदम एक्स्ट्रीम स्टेप वरती जाताय आणि हे सूचित करताय की कोणाचा तरी हस्तक्षेप आहे, एकदा ते महाराष्ट्राला कळू द्या ना की कोणाचा हस्तक्षेप आहे, महाराष्ट्र सरकारला नेमकं अपेक्षित काय आहे, आणि मग आपल्याला शेवट करायचं. राहुलजी, काळे साहेबांनी जो काही विद्यापीठांसंदर्भातल्या ज्या जागांच्या संदर्भात जे काही एक्झर्शन केलेलं आहे ते अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूप संशोधनात्मक पद्धतीनं त्यांचं कसब त्यांनी पणाला लावून त्यांचं पूर्ण श्रेय आम्ही काळे साहेबांना दिलेलं आहे. आम्ही वेळोवेळच्या बैठकीमध्ये अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे, आम्ही सगळ्या सदस्यांनी पण काळे सर अमान्य करू नका, आपण खूप वेळा आम्ही याचं श्रेय तुम्हाला दिलेलं आहे, यामध्ये दुमत नाही, यामध्ये दुमत नाही. आता पुढे चला, पुढे काय दिलंय सर, देतो. आता तमाम महाराष्ट्रामधल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय असं वाटत असेल तर त्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून न्याय दिला का? सर तमाम महाराष्ट्रामधल्या 12 करोड जनतेला, एबीपी माझाच्या सर्व चाहत्यांना, या महाराष्ट्रातल्या लोकांना मी सांगू इच्छितो की ओबीसीच्या विद्यापीठीय स्तरीय ज्या जागा भरल्या जातात, बिंदू नामावलीचं जे इम्प्लिमेंटेशन होतं त्यामधला जे काही एक्झर्शन काळे साहेबांनी केलेलं आहे ते भयानक वास्तव आहे की ज्यामध्ये ओबीसीची अजिबात दिसून येत. मुद्दा पूर्ण करा हाके सर, मुद्दा पूर्ण करा. करतो मुद्दा करतो. मग आता मी काळे साहेबांच्या मताशी सहमत आहे, काळे साहेबांच्या एक्झर्शनला दाद देतो. अशाच पद्धतीचं संशोधनात्मक काम राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधल्या नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन, या महाराष्ट्रामधल्या पंचायत राजमधलं रिप्रेझेंटेशन, या महाराष्ट्रामधली कुणाची उन्नती झाली आणि कोण अवनत झालं ह्याचा काहीतरी डाटा या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये अधिकृतरित्या, ज्याला संविधानिक दर्जा आहे, ज्याची न्यायिक भूमिका आहे. तर दबाव कोणाचा आहे? आयोगाच्या कामकाजावर दबाव कोणाचा आहे? काय सरकारला हवा आहे तुमच्याकडनं, म्हणजे आयोगाकडनं? मी डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला बोललोय या गोष्टी संदर्भात. मला वाटतं अजून काही बटन. शेवटचा खुलासा करा, काय अपेक्षित आहे सरकारला? काही नावं तुम्ही सांगितली तर आपण त्यांनाही विचारता येईल की तुम्ही असं का वागता म्हणून.
नाही, नावाच्या कन्फ्युजनला आम्ही येणार नाही. शासन आणि प्रशासन असं सांगेन, कारण कुठलाही व्यवहार कुणाच्या नावानं चालत नसतो, तो शासन प्रशासनाच्या माध्यमातून चालतो. त्यामुळे आम्ही शासन आणि प्रशासनावरतीच आम्ही क्लेम करू शकतो. कुणाच्या मुख्यमंत्री कधी नावावर डायरेक्ट फोन करतात हाके सर? अध्यक्षांची त्यांची काही सलगी नाही. आहे? त्याबद्दल आम्हाला तशी इन्फॉर्मेशन नाही. माझी तर कधी राज्याचा आताचे नवे मुख्यमंत्री आल्यापासून आमची आणि मुख्यमंत्री समाज कल्याण विभागाचे सेक्रेटरी, समाज कल्याण नाही, विभागाचे नाही. मंत्री, कुठल्याही राज्य सदस्याला आम्हाला मंत्रिमंडळातले फक्त कुठले डायरेक्ट सदस्य? नाही 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 पण असेल तर तुम्ही मी असं लगेच का म्हणताय की असं तुम्हाला कुठे वाटलं? आता इनडायरेक्ट सांगा मला की असं तुम्हाला कुठे वाटलं की सरकारचा ह्या गोष्टीवरती दबाव आहे आणि सरकार काहीतरी हेतू ठेवून कामकाज करू इच्छित आहे? गो अहेड. एकूण मागच्या ज्या 2 बैठका झाल्या, ह्या बैठकामधल्या काही गोष्टींच्या प्रभावामुळे मला वाटतंय आम्हाला कुठलाही टेक्निकल लेवलला आवाज येतोय का राहुलजी माझा? हो, येतोय तुम्ही बोलत हा. राहा. टेक्निकल लेवलला मला वाटतंय मला माझी म्हणणं मांडण्याचा पुरेसा कालावधी जरी दिला असता तरी मी त्या गोष्टीत पडलो असतो. पण मी स्वाभिमानी माणूस आहे. मी या उत्तर देण्याच्या भानगडीत पडणार नाही. मला वेळ कमी दिला. मला माझं असं कन्क्लुजन आहे की जे 1 तारखेच्या बैठकीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या डोळ्यासमोर ठेवून लगेच आमचा बॅकडेटेड असं म्हणतो मी, बॅकडेटेड मला काही गोष्टी म्हणजे शोकॉज नोटीस वगैरे असेल ह्या पाठवल्या गेल्या असं माझा आरोप आहे डायरेक्ट, की मला एकच दिवस माझ्या हातामध्ये उरत होता की जेणेकरून मी उत्तर देऊ शकणार नाही वगैरे वगैरे सो अँड सो. त्यामध्ये त्या खोलामध्ये मला जायचं नाही. मी राजीनामा दिलेला आहे. ठीक आणि आहे. मला अनेक फक्त गोष्टीचं- एक आणि प्रश्न दोघांना विचारायचे, वेळ कमी आहे. काळे सर, ज्या सदस्यांनी राजीनामा दिला आहे ते सुद्धा राजकारण करतायत, विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रासमोर चर्चा व्हावी अशा हेतूनं ते करतायत असं तुम्हाला वाटतं? हे हाके सर समोर बसलेत म्हणून मी त्यांच्यासाठी ना प्रश्न विचारला नाहीये. 4-5 सदस्यांनी राजीनामा दिला. नाही, विषय काय आहे, राहुलजी, बबनराव तायवाडे साहेबांनी जे राजीनामा दिला तो 2 वर्ष झाले असतील कदाचित. 2019 ला. हा, ते त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला, कारण त्यांनी त्यावेळेस राजीनामा देत असताना स्पष्ट भूमिका घेतली की मी एका समाजाचं प्रतिनिधित्व करतोय, मी त्याचा अखिल भारतीयचा अध्यक्ष आहे आणि मला मिटिंगला येणं शक्य नाही म्हणून त्यांनी दिलेलं आहे. दुसरे जे सन्माननीय सदस्य आहेत ते कुलगुरू महोदय झालेले आहेत आणि तिकडं त्यांच्याकडे बाकीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांच्यामध्ये खूप फरक आहे, कारण बाकीच्या विद्यापीठाच्या कुलगुरूला आणि मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूमध्ये जबाबदारी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूवरती जास्त असते, म्हणून त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. आणि हाके साहेबांचं नातं जे दोघांचे आहेत त्याच्याबद्दल आता हाके साहेबांनी सविस्तर चर्चा केली, परंतु माझं स्पष्ट मत आहे की 1 तारखेच्या बैठकीचा आणि ह्या जे काही हाके साहेब म्हणतात त्याचा काहीही संबंध नसावा असं माझं स्पष्ट मत आहे. कारण त्या दिवशी जे चर्चेत आम्ही जे टीवारच्या नुसार होतो त्या अनुषंगाने मेश्राम साहेब सुद्धा टीवारच्या बाजूने होते. मग एकाला एक दुसऱ्याने असू नाही शकत. बाकी काही गोष्टी असतील, राजकारणाचा भाग असेल काय, मला ते बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये मला नाही पडायचं. आणि हाके साहेब ज्या भूमिकेत आहेत त्यांना माहित आहे मी सुद्धा चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं विषय कसा आहे की कुणीतरी चळवळ करून संशोधन करायचं म्हटल्यावर चळवळ करावीच लागते आणि त्या पद्धतीने तो सगळा विषय झालेला आहे. फक्त ह्याला माझी विनंती आहे की साहेब की आयोगामध्ये तू मय अध्यक्षाची भूमिका, अध्यक्ष साहेब तर एवढे प्रामाणिक आपल्याशी वागलेले आहेत की एक आम्हाला म्हणजे मी सरळ सांगेन की आमच्या महाविद्यालयाचा प्राचार्य सुद्धा एवढ्या खेळीमेळीने वागत नाही तेवढा अध्यक्ष आमच्या सर्व सन्मान्य सदस्यासोबत व्यवस्थित वागतात. प्रत्येकाची भूमिका ते जाणून घेतात, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा ते घ्या आणि त्या पद्धतीने विचार मांडण्याची अगदी भूमिका देतात. नाहीतर न्यायाधीशांची भूमिका आपल्याला माहित आहे कशी असते, ते कुणाचं ऐकून घेत नसतात. परंतु अध्यक्ष महोदय अतिशय म्हणजे मी ते कुठल्या ह्याच्यात मला अजिबात नाही माहित, परंतु मला अध्यक्ष म्हणून जे आम्ही त्यांच्या हाताखाली जे काम केलेलं करतोय तर त्याच्यामध्ये अध्यक्षांनी कधीही त्यांचा मी अध्यक्षांनी मी असंच राहीन असं कधीही म्हटलेलं नाही. ओके सर, माझे 2 प्रश्न आहेत आणि आपण थांबूया. एक, तुम्ही राजीनामा फ्रस्ट्रेशनमुळे दिला, या राजीनाम्यामुळे तुम्हाला काय साध्य झालं असं वाटतं? आणि जर तुम्ही आयोगामध्ये राहिला असता तर जी गोष्ट तुमच्या डोक्यात आहे आणि जो समाज तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याचा फायदा झाला असता असं नाही का वाटत? हो, निश्चित फायदा झाला असता. पण जो काही मला एक दिवसाचा कालावधी मला म्हणणं मांडण्यासाठी जर मिळत असेल तर मला वाटतं हे आयोगाच्या ज्या काही अधिकारामध्ये हस्तक्षेप आहे असं मला वाटतं. शेवटी आम्ही शासनाला उत्तरदायित्व आहोत. जरी आम्ही स्वायत्त असलो किंवा आमचा जरी संविधानात्मक आयोग असला तरी सुद्धा
सरळ सरळ तरतूद आहे की त्यांना पुरेसा कालावधी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी दिला जावा किंवा त्याच्याही पुढे जाऊन हिअरिंग व्हावं त्यांचं वगैरे वगैरे किंवा पण तसं होताना दिसून येत नाही. तुम्ही जर एवढ्या या तारखेच्या आज जर तुम्ही तुमचं म्हणणं नाही मांडलं तर तुम्ही असं आता ते काही बोलायची आवश्यकता नाही, तुमचं सदस्यत्व संपल्यात असं ते तुमचं म्हणणं काही नाही असं समजून मला वाटतंय या सगळ्या गोष्टी कुठंतरी मला सांगा 1.5 वर्षापूर्वीचा क्वेश्चन तुम्ही आज मला विचारताय हे माझ्यावरती म्हणजे मला वाटतं की हे एकदा मला सांगा बरं, तुम्हाला जी शोकॉज नोटीस आली आहे त्यातली कारणं काय सांगितली तेही एकदा कळू द्या महाराष्ट्राला. नाही मी सांगेन त्यावरती चार कारणं आहेत. ती चारही कारणं एकाच प्रश्नाभोवती फिरतात. ती 4 कारणं आहेत आणि त्या 4 कारणाचं उत्तर 1.5 वर्षापूर्वीचे मी घेतलेल्या भूमिकेची ती कारणं आहेत. मला वाटतं 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये शासन प्रशासन सचिवालय या सगळ्या लोकांना या गोष्टी त्यांच्या लक्षात नव्हत्या का आल्या. हा एक माझा विषय आहे. मी कधीतरी डिटेल बोलेन तुम्हाला यावर. ठीक आहे, मला वाटतं अगदी बरोबर आहे, तुमच्या मताशी मी सहमत आहे. काल आपली फोनवर चर्चा झाली तिथे मी पण प्रामाणिक विनंती आपल्यासोबत केली, कारण काही गोष्टी ह्या समोर बोलायच्या नसतात, पण आम्ही म्हणले की आपण काही हे करूया. पण ठीक आहे, तो तुमचा विषय आहे, त्याच्याबद्दल मला कुठेही भाष्य त्याबद्दल नाही करणार, तो भाग अगदी खरा आहे. परंतु हे आहे की माझी विनंती एवढीच असेल हाके साहेब, आपण ज्या आयोगामध्ये काम करतोय त्या आयोगामध्ये ज्या अध्यक्षांनी सदस्यांनी आपल्याला अगदी प्रामाणिक लहान भावाप्रमाणे सगळ्यात लहान नाही मला मी कुठल्याही सदस्यावरती अध्यक्षावरती राहुलजी माझ्या राजीनाम्यामध्ये माझ्या मुलाखतीमध्ये मी कधीही कुठल्याही सदस्याच्या विरोधामध्ये कुठेही काही संबंध हाके साहेब सकाळला 4 विरुद्ध 6 6 विरुद्ध 5 5 विरुद्ध 2 असे मतभेद असू शकतात. आजपर्यंत तो आणि मतभेद असल्याशिवाय तर तुमची सर्वसमावेश झालं पण नाही की साहेब कधी मला कधी नाही मी कधीही अध्यक्षांबद्दल अथवा सदस्यांबद्दल मी कधीही कुठेही बातमीवरून आम्ही खूप हे झालं. ठीक आहे, थांबूया दोघांनाही विनंती, थांबूया इथे. ही चर्चा अपूर्ण आहे पण महत्वाची आहे. तुमच्या नेमक्या मतभेदाचं कारण पण कळलं त्यात. आयोगाच्या वतीनं म्हणजे आयोगात जे नेमकं कामकाज चालतंय ते श्री गोविंद काळे यांनी पण सांगितलं. आमच्यासारख्याना म्हणजे जे कोणी महाराष्ट्राचा सखोल अभ्यास करतात किंवा प्रयत्न करतात त्यांच्या दृष्टीनं चिंतेची बाब एवढीच आहे की महाराष्ट्राचं सध्याचं जे संवेदनशील वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आयोगाचं कामकाज हे अधिक सुरळीतपणे आणि लवकर होणं अपेक्षित आहे. अशा वेळेला ह्या घडामोडी घडतायत, कोणाची बाजू योग्य नाही, आयोग लेट्स पीपल अँड व्ह्युअर्स डिसाइडेड. तर आपण इथे थांबूया. ही चर्चा आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक सांगतो, आमच्या आयोगाच्या सन्माननीय सदस्यांच्या माध्यमातून जे प्रलंबित जेवढी प्रकरण आमच्याकडे पेंडिंग होती त्याच्यातले जवळपास 90% प्रकरण आमच्या आयोगातल्या सगळ्या लोकांनी निकाली काढलेले. म्हणजे मागे ज्या काही गोष्टी मला नाही माहित, म्हणजे हे 90% प्रकरण आमच्याकडून निकाली. माझं काळे साहेब याच्याही पलीकडे जाऊन मराठा समाजाच्या फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती जर मागासले पण जर आपण संशोधनात्मक व्यापक भूमिका घेऊन संशोधनात्मक वृत्तीनं जर हे पूर्ण केलं असतं तर जे क्युरेटिव्ह पिटिशन आहे अगदी एक संधी आहे आपल्याला, फक्त एकच तमाम महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की एक संधी आहे तुम्हाला, ऑलरेडी जजमेंट झालेलं आहे, तुम्हाला वेगळं असं काहीतरी संशोधनात्मक की बाबा ज्या गोष्टीकडं मागच्या आयोगानं म्हणा किंवा शासनाच्या माध्यमातून म्हणा ज्या गोष्टींकडे आपण लक्ष वेधण्यास अपुरे पडलेलो होतो हे आम्ही अशी इन्फॉर्मेशन गोळा करतोय संशोधनात्मक आणि ऑथेंटिक पद्धतीची, अशी एक संधी होती ना आपल्याला. पण तुम्ही तुमच्या दोघांची ही भूमिका कळाली, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि दोघांची भूमिका आता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या समोर आहे. त्यामुळं जे मूलभूत तुम्हाला असं वाटतं की अजूनही हे प्रश्न ह्या चर्चेत आलेले नाहीत ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण पुन्हा तिघं मिळून संयुक्तपणे चर्चा करूया, कारण मधल्या काळात आता हा विषय थांबणार नाही. आपल्या सरकारचं हिवाळी अधिवेशन आता 7 तारखेपासून सुरूच होत आहे. थँक्यू, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.